नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे एस टी बस महामंडळाची एक नवीन योजना सुरू झालेली आहे, जिचं नाव आहे आवडेल तिथे प्रवास. ही संपूर्ण महाराष्ट्रभर 7 दिवसाची यात्रा अशी राहणार आहे. आणि जर आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल, आपल्याला सुट्ट्या वगैरे असतील, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर चला मित्रांनो, या योजनेबद्दल पुन्हा काही माहिती घेऊया. त्यातील पासबद्दलची माहिती, अटी व शर्ती, हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊया. तर चला मित्रांनो, वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक फक्त 1100 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. योजनेअंतर्गत 4 दिवसांचा व 7 दिवसांचा पास दिला जातो. या पासची वैधता ही पहिल्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत असेल. राज्यातील नागरिकांनी कमी खर्चात विविध पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे फिरवतील व नागरिकांना एस टीमधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेचे नाव आवडेल तिथे प्रवास योजना. राज्य महाराष्ट्र. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील नागरिक. योजनेचा उद्देश राज्यातील नागरिकांना कमीत कमी खर्चामध्ये प्रवासाचा लाभ देणे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धत आहे. आवडेल तिथे प्रवास योजनेचे उद्दिष्ट: राज्यातील नागरिकांना कमी खर्चात त्यांच्या आवडेल तेथे प्रवास उपलब्ध करून देणे. राज्यातील नागरिकांना एस टीने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे. राज्यातील नागरिकांना एस टीने प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आवडेल तेथे प्रवास योजनेचे वैशिष्ट्ये: या योजनेअंतर्गत देण्यात येणारा पास 10 दिवस अगोदरपर्यंत देता येईल. आवडेल तेथे कुठेही प्रवास. योजनाचे पास नियमित बसेससोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडल्या जाणाऱ्या बसेसमध्ये ग्राह्य राहील. आवडेल तेथे प्रवास योजनेचा फायदा: या योजनेच्या साहाय्याने राज्यातील प्रवाशांच्या पैशांची बचत होईल. पासधारकास आंतरराज्य महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल. या योजनेअंतर्गत तुम्ही एस टीच्या सर्व बसेस साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती, मिडी, शिवशाही आणि आसनी या बसने तुम्ही प्रवास करू शकता. आवडेल तेथे प्रवास योजनेच्या अटी व शर्ती: ज्या व्यक्तीच्या नावे पास काढण्यात आलेला आहे, केवळ तीच व्यक्ती या पासचा वापर करून प्रवास करू शकते. आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत दिलेल्या पासची वैधता समाप्त झाली असेल आणि तो पासधारक प्रवास करताना आढळला तर त्याच्याकडून तिकीट आकारलं जाईल. आवडेल तेथे प्रवास योजनेच्या अटी व शर्ती अशा प्रकारच्या आहेत. त्यामध्येच या योजनेअंतर्गत पासधारक आवडेल त्या आसनासाठी हक्क सांगू शकत नाही, परंतु या योजनेतील पासधारकांना सदर पासवर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल. पास हरवल्यास त्याच्याऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही वा हरवलेल्या पासचा पुनर्रक्कम वसूल होणार नाही. जर एखादा पासधारक दिलेल्या पासचा गैरवापर करत असेल तर अशा प्रवाशांकडून पास जप्त केला जाईल. प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही. सदरच्या पास अहस्तांतरणीय हा राहील. आवडेल तेथे कुठेही प्रवास पास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पासची दिवसाची गणना 0.00 ते 24.00 अशी करण्यात येईल. पासचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासवर 24.00 वाजता नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक आहे. जर एस टीचा संप किंवा काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन वाहतूक बंद झाली व प्रवासी सदर पासवर प्रवास करू शकला नाही तर प्रवाशाने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा, ज्याला आपण मुदतवाढ असे म्हणतो, ते करण्यात येईल. सदरची मुदतवाढ परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून 3 महिनेपर्यंतचा कालावधी देण्यात येईल. सदर योजनेत मुलांच्या पासचे दर 5 वर्षापेक्षा
जास्त व 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत। या योजनेअंतर्गत फक्त 7 व 4 दिवसाचे पास दिले जातील। साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी, उदाहरणार्थ साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती मिडी, आंतरराज्य महामार्गास ग्राह्य राहील। निम आराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित आकारण्यात आले नाहीत। शिवशाही बसेससाठी देण्यात येणारा पास शिवशाही बसेससह साधी, निम आराम, विना वातानुकूलित, शयन आसनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य महामार्गास ग्राह्य राहील। या योजनेअंतर्गत पौड पास धारकास 30 किलो व 12 वर्षाखालील मुलास 15 किलो प्रवासी सामान विना आकार नेता येईल। सदरचा पास अहस्तांतरणीय राहील। पासचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल। स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कुठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील। आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे, त्यामध्ये आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो। आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत। अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील नजीकच्या राज्य परिवहन बस स्टँडमध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून पैसे भरून पास घ्यावा लागेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही योजना आहे। या संधीचा तुम्हीसुद्धा फायदा घेऊ शकता आणि 4 किंवा 7 दिवसाचा पास घेऊन तुम्हीसुद्धा महाराष्ट्रभर फिरू शकता। मित्रांनो, आणखी काही माहिती लागल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा विचारा। तशी सर्व प्रकारची माहिती इथे आपण घेतलीच आहे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना याची माहिती द्या। तर चला मित्रांनो, धन्यवाद।